उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज निफाड तालुक्यामध्ये आहे। निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा पोहोचत आहे। आपण बघतोय स्टेजवर आता एक एक करत पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे। माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे, त्यामुळे या मेळाव्यासाठी महिलांची देखील लक्षणीय अशी उपस्थिती आपल्याला बघायला मिळते। मोठ्या संख्येने महिला उपस्थित झालेल्या आहेत। त्याचबरोबर हा संपूर्ण परिसर हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाला देखील इथे पाचारण करण्यात आलेले। सध्याचे विद्यमान आमदार दिलीप बनकर हे अजित पवार गटामध्ये गेलेले, त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडनं मोठं तुल्यबळ असं लढत ही दिली जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक होते, आजचा मेळावा होत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये याच भागामधनं महाविकास आघाडीच्या पत्रामध्ये चांगली मतं पडलेली होती, त्यामुळे आज अजितदादा यांच्याकडनं इथल्या ग्रामस्थांना, पदाधिकाऱ्यांना काय अपेक्षित आहे ते जाणून घेऊयात। तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, अजितदादा येत आहेत, मेळावा थोड्याच वेळात सुरू होणार आहे, तुमच्या काय अपेक्षा आहे? अजितदादा निफाड तालुक्यात येते या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महिलांची सुसंवाद साधण्यासाठी आणि शेतकऱ्यांची सुसंवाद साधण्यासाठी येत आहे। माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच वर्षानंतर दादा खऱ्या अर्थाने निफाड तालुक्यात येत आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जनसन्मान योजना जी महिलांसाठी काढली, त्याच्यामुळे महिला अत्यंत आनंदी झालेल्या आहे। चांगल्या प्रकारचे पैसे महिलांच्या या अकाउंटमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे महिला वर्ग खुश आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत काय? शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे की या ठिकाणी कर्जमाफी जी शेतकऱ्यांना आवश्यक ती कर्जमाफी झाली पाहिजे। शेतीमालाला या ठिकाणी भाव नाहीये, शेतकरी त्रस्त झालेला आहे, विजेचे बिल वाढलेले आहे। ती दादांकडून ती अपेक्षा आहे। जशी लाडक्या महिलांसाठी योजना आणली, तशी लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा दादांनी योजना आणतील अशी अपेक्षा शेतकरी। कांद्याच्या बाबतीत काय तुमची मागणी राहणार? कांद्याचा प्रश्न निर्यात बंदी या ठिकाणी शासनाने अजूनही लागू केलेली आहे आणि मला असं वाटतं की ती निर्यात बंदीमुळेच या ठिकाणी त्या कांद्याचे 11 सीट जवळपास पडलेले आहे खासदारकीचे। त्याच्यातूनच जर सरकारने बोध नाही घेतला तर मला वाटतं आमच्यासारख्यांनी किती कामं केले, परंतु शेतकऱ्यांविरोधी जर आपण निर्णय आपले होत असतील, शेतमजुरांच्या विरोधात निर्णय होत असतील, तर मात्र मग कार्यकर्ता तरी काय करू? पण असं वाटतंय की शेतकरी शेतमजुरांच्या विरोधात निर्णय होतो नाही, विरोधात निर्णय होता म्हणजे त्या बाजूने पण होत नाही ना, आणि मग त्यांना जो दिलासा द्यायला पाहिजे तो मिळत नाही। शेतकरी वर्ग नाराज आहे, त्याची नाराजी दूर करणं गरजेचं आहे आणि त्याला जर काय या ठिकाणी मिळालं तर लोक उड्या मारू मतं देतील। आमच्यासारख्याला सांगायची सुद्धा आवश्यकता नाही। हे पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे। त्यांचं म्हणणं आहे की जशी लाडकी बहीण योजना अजित पवारांनी सुरू केली, महायुतीच्या सरकारने सुरू केली, त्याच पद्धतीने लाडका शेतकरी ही योजना देखील सुरू करावी। शेतकऱ्यांची जी नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने शेतकरी विरोधात जे निर्णय घेतलेले आहेत ते थांबवावे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे अशी मागणी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडूनच व्यक्त होत आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, निफाड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।